पुणे नाशिक महामार्गावर झालेल्या भीषण अपघातानं सकाळीच थरकाप उडवला। पुणे जिल्ह्यातील नारायणगावजवळ हा 3 वाहनांचा विचित्र अपघात झालाय। आयशर, एसटी बस आणि मॅक्स गाडीच्या अपघातात अनेकांना जीव गमवावा लागला। सकाळी 10च्या दरम्यान प्रवासी वाहतूक करणाऱ्या मॅक्स गाडीला पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या आयशरनं जोरदार धडक दिली। हा अपघात एवढा भीषण होता की प्रवासी वाहतूक करणारी 4 चाकी गाडी दूरवर फेकली गेली। पुढे ब्रेक फेल होऊन थांबलेल्या एसटीवर जाऊन ही मॅक्स गाडी आदळली। या अपघातात 4 महिला, 4 पुरुष आणि एका बाळाचा जागीच मृत्यू झाला, तर 3 जण जखमी आहेत। आयशरचा चालक हरियाणातील असून पोलिसांकडून तपास सुरू आहे। आणि मॅक्स म्हणून टाटाची एक गाडी आहे ओमनी टाईप, त्याच्यामध्ये पॅसेंजर, काही लेबर्स असे बसून तो आळेफाट्याकडून नारायणगावच्या दिशेने येत होता। त्याच्या मागून नाशिक बाजूकडून पुणे बाजूकडे जाणारी जी आयशर गाडी आहे, हरियाणा पासिंगची गाडी आहे, त्यांनी त्या मॅक्स गाडीला धडक मारली। धडक मारल्यानंतर ती गाडी बसच्या मागच्या बाजूला जाऊन आदळली आहे। त्यामध्ये 4 महिला आणि 4 पुरुष आणि 1-2 वर्षाचं बाळ हे एक्सपायर झालेलं आहे, फेटल झालेलं आहे, मयत आहेत, अपघाती मृत्यू झालेला आहे दुर्दैवाने। परंतु जो काही हरियाणाचा ड्रायव्हर आहे त्यांनी अपघात झाल्यानंतर वास्तविक होता तिथे थांबायला पाहिजे होतं, तो न थांबता पुण्या बाजूच्या दिशेला जाऊन त्यांनी रस्त्याच्या कडेला गाडी लावलेली आहे आणि तो पळून गेलेला आहे। या अपघातात प्रवासी वाहतूक करणाऱ्या मॅक्स गाडीचा चक्काचूर झालाय, तर एसटी बसचंही मोठं नुकसान झालंय। अपघातातील वाहनांची अवस्था पाहिली तर तुम्हाला अपघाताची भीषणता लक्षात येईल। नारायणगावपासून 1-2 किलोमीटर अंतरावरती मुक्ताई धाबा, या मुक्ताई धाब्याजवळ हा सकाळी अपघात घडला। जी बस होती रस्त्यावरती नादुरुस्त झालेली उभी, नाशिकवरून पुण्याच्या दिशेला निघाली होती। मुळात महाबळेश्वर डेपोची ही गाडी आपण पाहू शकतोय आणि जो प्रवासी वाहतूक करणार किंवा मजूर घेऊन जाणारा छोटी जी गाडी होती ती अशा पद्धतीने इथं धडकलेली आहे। म्हणजे एकूण अंदाज आपण पाहू शकतोय का कशा पद्धतीने ज्यावेळेस ही नादुरुस्त गाडी होती त्यावेळेस धडकली, त्यावेळेस ह्या गाडीचं नुकसान, बसचं नुकसान अतिशय थोडं झालेलं आहे। जर आपण पाहिलं तर गाडीचा नंबरसुद्धा आपण दाखवूया व्हिज्युअल्समध्ये। गाडी नंबर आहे MH14 BT 3576। ही खरं तर गाडी ही नाशिकवरून पुण्याकडे चालली होती, पण नादुरुस्त होती आणि ती बंद अवस्थेत असल्यामुळं मागून येणारा जो मजुरांना घेऊन जाणारा छोटी जी कार होती, गाडी होती, ती धडकली या ठिकाणी आणि त्या गाडीमधले प्रवासी जे आहेत जाग्यावरती ठार झालेले आहेत। विशेष म्हणजे 4 महिला, 4 पुरुष आणि यामध्ये एक बाळसुद्धा दगावलेलं आहे। ह्या एसटीच्या पुढच्या बाजूला आपण ती कोणती गाडी, तिची अवस्था काय झाली ते सुद्धा पाहणार आहोत। खरं तर हा अपघात इतका भीषण होता, मन सुन्न करणारा होता। जुन्नर तालुक्यातले हे सगळे नागरिक होते, आळेफाटा परिसर असेल किंवा वडगाव कांदळी परिसरातले हे सगळे नागरिक होते आणि यामध्ये हा दुर्दैवी अपघात घडल्यानंतर अक्षरशः जुन्नर तालुक्यातल्या या अपघातानंतर या कुटुंबियांची जी वाताहत झाली, जे मृत झाले, त्यानंतर अतिशय हृदयद्रावकपणे हा सगळा प्रकार पुढे आला। पोलिसांनी आपल्याला जी माहिती दिली, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे 9 जण त्यात गेले। ह्या गाडीची अवस्था एकदा पाहणार आहे, पण त्याआधी आपण नंबर पाहूयात या गाडीचा। MH12 HF 4393 सिल्वर जुबली मोटार लिमिटेड अशा पद्धतीने ह्या गाडीवरती नंबर आहे आणि मॅक्सिमो मिनी असा छोटा प्रवासी वाहतूक करणारा जीप म्हणता येईल किंवा टेम्पो टाईप असं छोटासं हे वाहन आहे। खरं तर याच्यामध्ये हे सगळे प्रवासी होते। नागरिकांच्या म्हणण्यानुसार हे कामगार होते, मजुरी करणारे किंवा एका गावावरून दुसऱ्या गावाला जाणारे। खरं तर अवैध प्रवासी वाहतुकीचा प्रश्न अनेक दिवस चर्चेत असताना, गाजत असताना महामार्गावरतून ज्यावेळेस अशा पद्धतीने एका गाडीमध्ये हे सगळे प्रवासी जात असतात, त्यामुळं खरं तर नेमकी चूक कोणाची, आता पोलिसांवरती हा सगळा विषय येऊन ठेपलेला आहे। चूक कोणाची? एसटी बस रस्त्यामध्ये उभी असल्यामुळं आणि रस्त्यावरतीच खड्डा असल्यामुळं ही गाडी ज्यावेळेस त्यावरती येऊन आदळली आणि नंतर मागून येणारा जो ट्रक होता तो हिच्यावरती आदळला आणि दोन्हीमध्ये अक्षरशः या गाडीचा चिमटा झाला, दाबली गेली। पुढच्या बाजूला जर आपण पाहिलं इथं ह्या केबिनमध्ये, त्या बाजूने जाऊयात आपण, अक्षरशः सगळं हे तुटलेलं दिसतंय। या ठिकाणी जो चालकाची जी जागा आहे त्या ठिकाणी सुद्धा रक्तबंबाळ झालेलं सगळं दिसतंय। म्हणजे किती भीषण हा अपघात असेल। पुढच्या बाजूने गाडीचा चेंदामेंदा, काच तुटलेली आहे। सगळं जर पाहिलं तर आपल्याला अपघात किती भीषण होता ही सगळं जाणवते। या बाजूने आपण पाहणार आहोत
पुढच्या बाजूला अक्षरशः जे स्टेअरिंग होतं, स्टेअरिंग रॉड या ठिकाणी आपण पाहू शकतो तुटून पडलेलं आहे. म्हणजे पुढं बसलेल्या माणसांचं काय झालं असतं, त्यांच्या चप्पल आहे, बूट आहे, जागेवरती हे सगळे पडलेले दिसत आहे, रक्तबंबाळ झालेलं दिसत आहे. आणि मागच्या बाजूला जर पाहिलं तर अजूनसुद्धा काही साहित्य गाडीमध्ये दिसतंय. या अपघातामधील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून करण्यात येते. जखमींच्या उपचाराची योग्य काळजी घ्या असे आदेश CM देवेंद्र फडणवीसांनी पुणे पोलीस अधीक्षकांना दिलेत. मात्र अपघातांची वाढती संख्या पाहता महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना कधी होणार हा प्रश्न अनुत्तरितच आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.